हॅलो अँड वेलकम बॅक टू माय चॅनल। तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे। सर्वांना श्री स्वामी समर्थ। कसे आहात सर्वजण? मी ठीक आहे आणि आशा करते की तुम्हीही सर्वजण तुमच्या घरामध्ये खूप छान आनंदी असाल। तर मागच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर केलं होतं की इडली बनवण्यासाठी मी डाळ आणि तांदूळ भिजवलेला आहे। तर बस आता संध्याकाळची वेळ आहे तर ते सर्व मी बारीक करून ठेवत आहे। आणि ही जी क्लिप आहे ना त्या दिवशी संध्याकाळची आहे। 1 तारीख होती त्या दिवशी आणि ह्यांचा बर्थडे असतो 1 तारखेला म्हणजे 1 मेला। तर आम्ही काही असं ठरवलं नव्हतं की सेलिब्रेशन वगैरे करायचं, फक्त घरी केक वगैरे आणून कट करायचा एवढाच आमचा प्लॅन होता। पण आत्ता ज्यांना मी शेअर केलेला आहे ते आमच्या गावाकडलेच आहेत। आमचे जवळपास 2 वर्षापूर्वी त्यांच्याशी मैत्री वगैरे झालेली आहे। तर ज्या दिवशी यांचा बर्थडे असतो त्या दिवशी त्यांची ॲनिव्हर्सरी असते। तर मग त्यांनी आम्हाला संध्याकाळी डिनरला इन्व्हाइट केलेलं होतं। तर मग आम्ही तिथे गेलेलो होतो त्यांच्यासोबत सेलिब्रेशन करण्यासाठी। तर केक वगैरे सर्व त्यांनीच आणलेलं होतं। Happy birthday to you. Happy birthday dear Ramesh Bhau. Happy birthday to you. सगळ्यात तसंच Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday, happy birthday. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday, happy birthday. Happy birthday to you. एक आहे माझं आणि त्यानंतर आम्ही आलेलो होतो घरी। खूप उशीर झाला तर मग मी काही जास्त रेकॉर्डिंग पण केलं नाही। आणि आता ही जी क्लिप आहे ती आहे दुसऱ्या दिवशी सकाळची। रात्री जे इडलीचं पीठ मी बारीक करून ठेवलं होतं ते छान असं फुगलेलं आहे आणि त्यामध्ये मी फक्त आता चवीनुसार मीठ टाकले आणि मिक्स करून घेतले। आता यापासून मी बनवणार आहे इडली। तर खूप दिवस झाले इडली बनवलेलं। तर ते इडली पात्र जे आहे ना ते मी स्वच्छ धुवून काढलं होतं, कारण खूप दिवसानंतर बनवते ना तर मग थोडीशी धूळ वगैरे त्यावरती जमा होते। त्यानंतर कपड्याने स्वच्छ पुसून घेतलं। आता या सर्वांना ना मी तेल वगैरे लावून मग डायरेक्ट इडलीचं पात्र जे आहे ना ते मी गॅसवर ठेवते पाणी वगैरे गरम करायला। आणि हे जे पात्र आहेत इडलीचे तेल लावलेले ते डायरेक्ट भांड्यामध्ये ठेवून मग वरतूनच जे बॅटर आहे ना ते ॲड करते। मला ही थोडीशी सोपी पद्धती वाटते। इथे तुम्ही पाहू शकतात अशा पद्धतीने। बस आता झाकण लावून 15 मिनटं स्टीम करायला ठेवणार आहे। 1 मेला यांचा बर्थडे असतो। मी खूप विचार केलेला की त्या दिवशी दिवसभर व्हिडिओ बनवावा, खूप छान असे रेकॉर्डिंग करावी, तुमच्यासोबत शेअर करावी, केक तयार करावा, पण काही वेळ भेटला नाही करायला। आणि सध्याला 3 मुलं आहेत माझ्याकडे। त्यांच्या सर्वांचं खाणं पिणं दिवस कुठे निघून जातो काही समजत पण नाही। घरातलंही बऱ्यापैकी काम आपल्याला डेलीचंच असतं। त्यात व्हिडिओ रेकॉर्डिंग करणं, एडिटिंग करणं यालाही सेपरेट 5-7 तासाचा वेळ द्यावा लागतो। तर त्या दिवशी दिवसभर रेकॉर्डिंग मी काहीच केली नाही आणि मग रात्री अचानक तो सर्व प्लॅन ठरला। तर मग ती जी रेकॉर्डिंग आहे ती तुमच्यासोबत मी शेअर केलेली आहे। तर योगायोग आहे पहा खूपच। ज्या दिवशी यांचा बड्डे असतो त्या दिवशी त्यांची ॲनिव्हर्सरी असते आणि ज्या दिवशी माझा बड्डे असतो त्या दिवशी त्यांच्या मुलीचाही बर्थडे असतो। तर मग खूप वेळा आम्ही एकत्र सेलिब्रेशन अशा पद्धतीने करतो। तर तेच मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे। असो, आता जोपर्यंत इडली स्टीमरमध्ये स्टीम होत आहे तोपर्यंत इथे मी नारळाची चटणी बनवत आहे। नारळ मी आदल्या दिवशीच फोडून ठेवला होता, कारण माझा प्लॅन होता दुसऱ्या दिवशी आपल्याला सकाळी हे सर्व बनवायचे तर वेळ लागतो। आणि काय झालेलं की जेवणाचा प्लॅन संध्याकाळी आमचा अचानक बनला, त्यामुळे बऱ्यापैकी माझा स्वयंपाक झालेला होता। जसं की थोडीफार भाजी बनवायला मी सुरुवात करणार होते आणि वरण ऑलरेडी मी शिजवून ठेवलं होतं।
तर मग दुसऱ्या दिवशी मला वेगळं असं सांबार बनवायला वरण शिजवावं लागलं नाही किंवा डाळ शिजवावी लागली नाही. जी रात्री मी बॉईल करून ठेवली होती तर तीच मी इथे वापरलेली आहे. तर इथे नारळाची चटणी पण माझी बनवून झालेली आहे. कशी बनवली काय तुम्ही पाहिलं असेलच, मी काय यावेळेस सांगत नाही. आणि सोबतच मी आता इथे ना माझ्यासाठी चहा बनवत आहे. थोडासा उशीर पण झालेला कारण रात्री यायला पण लेट झालेलं, तर उशीरच उठले मी पण. तर आता हा जो टायमिंग आहे ना, बरोबर सकाळचे 7 वाजलेले होते. तर इडली वगैरे स्टीम झालेली आहे माझी. मी गॅस बंद केला आहे. नारळाची चटणी तयार झालेली आहे. यांची आंघोळ वगैरे सर्व काही आवरलेलं होतं. माझंही बऱ्यापैकी मी आवरून घेतलं आहे, पण आंघोळ माझी बाकी आहे अजून. तर इथे मी माझ्यासाठी चहा वगैरे बनवायला ठेवला आहे. सोबतच बाकीचंही जे छोटं मोठं काम आहे तेही करायला मी सुरुवात केलेली आहे. जसं की आता इडली स्टीम झाली तर मग मी ती काढून घेतलेली आहे. थोडंसं भांडं थंड झालं होतं. तर आता त्यातली जी इडली आहे ना, छान अशी यावेळेस माझी इडली खूप सुंदर छान बनली होती. कधी कधी काय होतं की मी एकदमच त्याचं जे डाळ तांदूळ आहे ना खूप बारीक करते. तर जास्तच जर आपण एकदम पेस्टसारखं असं बारीक केलं ना तर इडली म्हणावं तशी फुगत नाही. ही मी माझ्या एक्सपिरियन्सवरून सांगते. आणि जर तुम्ही एकदमच बारीक केलं आणि बारीक करताना त्यामध्ये जर थोडेसे पोहे टाकले ना मग खूप छान फुगते. पण जर पोहे अवेलेबल नसतील तर हे जे इडलीचं पीठ आहे तुम्ही थोडंसं ना जाडसर ठेवायचं. त्यामुळे ना इडली खूप छान फुगते. आता तुम्ही इथं पाहिलं असेल मी इनो वगैरे सोडा काहीच वापरलेलं नाही. तरीही इडली खूप सॉफ्ट स्पंजी अशी झालेली होती. कारण मी ते वाटण म्हणजे डाळ वगैरे वाटताना ना थोडंसं जाडसर ठेवलं होतं. तर इथे पाहू शकतात किती मस्त इडली बनवून तयार झालेली आहे. आणि अशी थोडीशी सॉफ्ट वगैरे इडली बनली ना तरच मग मला खायला आवडते. तर दुसरं पण इडलीचं भांडं मी इथे लावून दिलं आहे. आणि बरोबरच माझा चहाही उकळलेला आहे. पाहू शकता तुम्ही इथे. आता चहा वगैरे घेतला ना तर मग माझी पुढची कामं जी आहेत ना ती मी सुरू करणार आहे. मुलं खेळत आहेत आजूबाजूला माझ्या. त्यांच्या ओरडण्याचा थोडाफार तुम्हाला आवाज येईल, तर प्लीज इग्नोर करा. काय करणार, सध्याला शाळेला सुट्ट्या वगैरे आहेत, घरीच असतात, तर फार धिंगाणा करतात. असंही मी त्यांना ना इव्हिनिंगला थोडंसं संध्याकाळी बाहेर गार्डनमध्ये वगैरे घेऊन जाते. तर तेही तुमच्यासोबत खूप वेळा मी शेअर केलं आहे. तर सांबार बनवायला मला नाही वेळ भेटला. माझ्यासाठी चहा बनवण्याऐवजी मी सांबार बनवलं असतं तर बनलं असतं कदाचित. तर आता यांना मी नाश्ता देत आहे. इथं इडली आणि नारळाची चटणी, सोबतच गुळाचं दूध घेतात रोज सकाळी ते थोडंसं तूप टाकून. तर मग ते पण बनवलेलं आहे मी त्यांच्यासाठी. आणि या वेळेत ना माऊ उठून आलेली होती. आज ती खूप लवकर उठली. आता हा जो टायमिंग आहे ना जवळपास 7:45 वाजत आलेले आहेत. तर या वेळेत ना ती पण उठलेली होती. तर मग तिला पण मी इडली वगैरे दिली. तर पाहू शकतात अजून डोळ्यावरती झोप आहे. तिची झोप पण पूर्ण तिची झालेली नाही, तरी पण येऊन बसलेली आहे. कारण भूक लागली सांगते मला. तिला इडली फार आवडते. तर मग ती पण बसलेली आहे किचनमध्ये. आणि इथे यांना नाश्ता देऊन मी माझा चहा वगैरे घेत आहे. तर हे सर्व झाल्यानंतर ते गेले कामावरती. त्यानंतर माझं जे थोडंफार काम होतं ते सर्व मी आवरून घेतलं. आंघोळ वगैरे झाली आणि पुन्हा आलेले आहे किचनमध्ये. कारण म्हटलं आता मुलं उठतील तर इडलीसोबत सांबार मागतील खायला. तर मग मी इथं सांबाराला फोडणी वगैरे देऊन घेतलेली आहे. खूप वेळा शेअर केलं आहे मी सांबार तुमच्यासोबत, त्यामुळे आज काही डिटेलमध्ये सांगणार नाही. पण तुम्ही इथे पाहू शकतात मी कसं बनवलं आहे. डाळ काल रात्रीचीच होती बॉईल केलेली माझ्याकडे, तर त्यालाच मी सेम फोडणी वगैरे करून घेतलेली आहे. भाज्या वगैरे मी काही जास्त इथे ॲड नाही केल्या, कारण नव्हत्या पण माझ्याकडे शिल्लक. फक्त टॉमॅटोज टाकलेला आहे आणि सांबार मसाला टाकला आहे. बाकीचं तुम्ही काही टाका नका टाकू, पण थोडा सांबार मसाला जर फोडणीमध्ये घातला ना तर मग त्याला सांबाराची खूप छान अशी चव येते. तर इथं सकाळचा नाश्ता वगैरे सर्व काही माझं बनवून झालेलं आहे. त्यानंतर मी माऊची आंघोळ वगैरे घालून तिला रेडी केलं आणि बसवलेलं आहे थोडंसं अभ्यास करायला. राजवीर आणि प्रथमेश दोघंही उठलेले आहेत यावेळेत, पण त्यांची आंघोळ वगैरे सर्व काही अजून बाकी आहेत. तर आता ते त्यांचं आवरून घेतात. तोपर्यंत इथे मी माऊचा अभ्यास घेत आहे. तर माऊचा अभ्यास चाललेला आहे चिप्स खात खात. तर कधी कधी लहान मुलांच्या हिशोबाने पण आपल्याला करून घ्यावा लागतो अभ्यास, नाही तर ते मग अजून चिडचिड करतात. हो कर ना. कोणता कलर आहे हा? चॉकलेटी कलर. व्हेरी गुड, चॉकलेटी कलर करा. मस्त मस्त कलर करा. आणि आता मला सगळ्या कलरची नावं सांगा. हा कोणता कलर आहे? चॉकलेटी कलर. हा चॉकलेट. हा कोणता आहे? पर्पल. पर्पल. आणि हा बस आता बस. हा कोणता आहे? ऑरेंज कलर. व्हेरी गुड. हा पिंक कलर. व्हेरी गुड. हा
ऑरेंज कलर ग्रीन ग्रीन. ग्रीन हे कोणता कलर आहे? ऑरेंज नो. येल्लो. येलो ऑरेंज ब्ल्यू. ब्लू ऑरेंज रेड. रेड ऑरेंज हा एकच आहे. ऑरेंज, ऑरेंज पिंक, पिंक ग्रीन, ग्रीन येल्लो, येलो पर्पल, पर्पल ब्लू, ब्लू चॉकलेटी आणि रेड कलर. रेड कलर व्हेरी गुड. तर माऊ आता 3.5 वर्षाची होत आलेली आहे. तर मिशोवरून मी तिच्यासाठी ना हे मॅजिकल बुक ऑर्डर केलेले होते जवळपास 1.5 ते 2 महिन्यापूर्वी. आणि यामध्ये मी तिची रिव्हिजन घेत असते. 4 बुक आहेत हे. यामध्ये ड्रॉइंग वगैरे असे खूप साऱ्या फॅसिलिटी आहेत. आणि स्पेशल गोष्ट एक महत्त्वाची म्हणजे की यामध्ये तुम्ही ड्रॉइंग करा, लिहा, काही करा, ते आपोआप नंतर नाहीच होतं. म्हणूनच या बुकचे नाव जे आहे ना मॅजिकल बुक आहे. तर याच्यात बेरीज, वजाबाकी, गणित वगैरे खूप सारं आहे. थोड्याफार ॲक्टिव्हिटीज आहेत. 1, 2, 3 आहे. आणि छोटे छोटे चित्र पण दिलेले आहेत ज्यावरती तुम्ही मुलांकडून गिरवून घेऊ शकतात. म्हणजे त्यांच्या हाताला एक वळण लागतं. तर सध्याला माऊकडून मी हे पुस्तक करून घेत आहे ज्यामध्ये 0 पासून 10 पर्यंत अंक आहेत. आणि या पुस्तकांसोबतच खूप साऱ्या रिफिल आणि एक पेन पण आलेला आहे. सोबतच एक रबर बँड टाईप पण आलेला आहे म्हणजे मुलांना लिहिताना हाताला त्रास होऊ नये म्हणून. पण तुम्ही आता विचार करत असाल की पेन असूनही माऊकडून मी रिफिलने का लिहून घेत आहे. तर राजवीर एक दिवस तिचा पेन घेऊन शाळेमध्ये गेला. त्याला मी देत नव्हते तरीही तो माझ्या पाठीमागं लागला की मम्मी दे दे, मी जपून ठेवेल असं तसं. पण काही नाही, त्याने तो पेन कुठं हरवला, काय केला, त्याचा काही तपास लागला नाही. तर आता मी विचार करत आहे की या ज्या रिफिल आहेत ना ते वेगळ्या एखाद्या पेनामध्ये टाकाव्या. म्हणजे त्याची जी बॉडी आहे ना वेगळ्या पेनाची त्याला लावावी. म्हणजे माऊला लिहायला थोडंसं सोपं जाईल. तर आपण एखादी गोष्ट नको म्हटलं तर मुलं ना कधी कधी ऐकत नाहीत. 8 दिवस तो पाठीमागं लागलेला की मला पाहिजे पाहिजे पाहिजे. आणि ज्या दिवशी त्याला मी तो पेन दिला त्या दिवशी त्याच्यावर 5-7 दिवसांनीच त्याने तो. तर असंच असतं लहान मुलांचं. चला माऊचा अभ्यास वगैरे घेऊन झाला आणि त्यानंतर मी चाललेले आहे आता स्वयंपाक बनवायला. साधा सिंपल स्वयंपाक बनवणार आहे कारण सकाळी बऱ्यापैकी नाश्ता हेवी झालेला आहे. तर फक्त एक भाजी आणि चपाती एवढंच दुपारच्या जेवणात असणार आहे. कोबीची भाजी बनवत आहे. तर नुसती कोबीची भाजी मला आवडत नाही, राजवीरला आवडत नाही, पण त्याच्या पप्पांना बऱ्यापैकी आवडते. तर मग मी विचार केला की त्यामध्ये थोडासा कांदा, टोमॅटो, बटाटा वगैरे पण घालावा जेणेकरून नुसता कोबीचाच फ्लेवर न येता बाकीच्या भाज्यांचा पण थोडाफार फ्लेवर येईल. थोडीशी भाजीची टेस्ट बदलेल त्यासाठी मी कांदा टोमॅटो पण कट करून घेतलेला आहे. आणि सिंपल फोडणी केली जिरे मोहरी कढीपत्त्याची. सोबतच लसूण आणि हिरवी मिरची खलबत्त्यात कुटून घेतली होती ती टाकली. कांदा टोमॅटो परतून घेतला आणि हळद पावडर टाकली, चवीनुसार मीठ टाकलं आणि थोडासा बटाटा 2 मिनटं अगोदर मी शिजवून घेतला, 2-3 मिनटं. आणि त्यानंतर कोबी ॲड केला. म्हणजे बटाटा शिजायला थोडा वेळ लागतो, कोबी शिजायला थोडा कमी वेळ लागतो, त्यामुळे असं केलेलं आहे. आणि बस थोड्या वेळ शिजवून घेतलं मिक्स करून. तर भाजी झटपट बनवून तयार होते. त्यानंतर चपाती पण बनवून घेतलेल्या आहेत. तर अशी रेसिपी मी बनवलेली आहे. तर मागच्या व्हिडिओला एका ताईने कमेंट केली होती की ताई कैरीचं गोड आंबट लोणचं दाखवा. तर यावर्षी मला लोणचं काही बनवायचं नव्हतं कारण मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे. मागच्या वर्षी मी 2 किलो कैरीचं लोणचं बनवलं. ते अजून माझं बऱ्यापैकी शिल्लक आहे. सोबतच गावाला गेलते तर आईने पण येताना खूप सारं लोणचं दिलेलं आहे. तर असं म्हणतात की माहेरावरून लोणचं घेऊन येऊ नये, पण तिने तिचा हट्टच की घेऊन जा इथे खूप सारं लोणचं आहे, संपत नाही. तर मग तिने पण दिलं. म्हणून मी विचार केला होता की यावर्षी लोणचं बनवायचंच नाही कारण खूप लोणचं आहे माझ्याकडे. म्हणून मी गावाकडून येताना जेवढ्या कैऱ्या वगैरे आणल्या होत्या त्याच्या खूप साऱ्या रेसिपी बनवून तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत. ज्यामध्ये मी कैरीचं पण कैरीची चटणी, मेथांबा, मुरंबा वगैरे रेसिपी तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत. पण काही हरकत नाही, त्या ताईंनी मला कमेंट केलेली आहे की त्यांना आंबट गोड लोणच्याची रेसिपी हवी आहे. तर मी नक्की तयार करून तुमच्यासोबत शेअर करेल. फक्त मला थोडासा वेळ द्या. आणि अजून कुठल्या रेसिपी तुम्हाला हव्या असतील तर त्याही मला कमेंट करून नक्की सांगा. ते पण मी तुमच्यासोबत नक्की आवर्जून शेअर करेल. तर असो आता इथे मी चपात्या बनवत आहे आणि माऊ पण बसलेले आहे माझ्यासोबत चपाती बनवायला. चपाती करते माझी माझर माऊ. सांडून बेटी, सांडून जाईल बेटी. टाकू तर आपण दोघं टाकू. टाक टाक.
हट्टी आहे हट्टी. आता तुम्ही म्हणता की माऊचे कपडे इथे चेंज का केलेले आहेत, तर जेव्हा तिचा दादा वगैरे आंघोळीला गेले ना तेव्हा ती पुन्हा त्यांच्यासोबत बाथरूममध्ये घुसली, सगळे कपडे ओले करून टाकले. उन्हाळा आहे तर दिवसातून 2दा किंवा 3दा तरी ती आंघोळ करते. हा ना बेटी मला हे आता हे बघ किती नारळ फोडले पप्पानी, सगळ्यामध्ये मला हे निघाले. तिला प्यायचं ना शुद्ध नारळ पाणी, घरचं नारळ पाणी. तर गावाकडून येताना घेऊन आलेल्या नारळातले अजून 3 नारळ शिल्लक राहिलेले आहेत, बाकीचे आज सर्व संपलेले आहेत. तर असो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून सांगायला विसरू नका, आणि आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. पुन्हा भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय. श्री स्वामी समर्थ.